आज आपण इथे पाहणार आहोत आंब्याचे आमरस आणि त्याचबरोबर ज्वारी आणि गव्हाच्या पिठाच्या गव्हाणा एकदम साध्या सोप्या पद्धतीने. तर सर्वात आधी इथे एक भांडं घ्यायचं आहे आणि गरजेप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. त्यानंतर इथे 2 छोट्या वाट्या ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर इथे परत 2 छोट्या वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर इथे एक कपडा ठेवायचा आहे आणि कपड्यावरती हे भांडं ठेवायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित हे पीठ इथे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर किती गरज वाटते तिथपर्यंतच इथे पाण्याचा वापर करायचा आहे. त्यानंतर मी इथे आणखी थोडंसं पाणी घालत आहे. तर इथे एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे, तर मी इथे 2 गल्लासच पाण्याचा वापर केला आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता इथे आपलं बेटर तयार झालं आहे. तर अर्धा तासासाठी हे बेटर इथं भिजत ठेवायचं आहे. त्यानंतर इथे आंबे घ्यायचे आहे. तर तुम्हाला किती आमरस बनवायचा आहे तिथपर्यंत तुम्ही इथे आंब्यांचा वापर करायचा आहे. तर मी इथे 6 आंबे घेतले आहे आणि हे आंबे इथे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर इथे माझे सर्व आंबे धुवून झाले आहे. त्यानंतर इथे परत पाणी घ्यायचं आहे आणि एक अर्धा तासासाठी इथे आंबे पाण्यात ठेवायचे आहेत. म्हणजे जो पण गरमपणा असतो आंब्यांचा तो पाण्यात निघून जातो. त्यानंतर इथे गरजेप्रमाणे इलायची घ्यायची आहे. तर मी इथे सर्व इलायची सोलून घेतली आहे आणि ही इलायची इथे मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे. त्यानंतर इथे मी 2 छोट्या वाट्या साखर घेत आहे. तर तुम्हाला किती गोड आवडतं आमरस तिथपर्यंत तुम्ही इथे साखरेचा वापर करू शकता. आणि त्यानंतर इथे चवीप्रमाणे थोडंसं मीठ घेतलं आहे. तर ही साखर इथे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता आपली मस्त साखर मिक्सरमध्ये बारीक वाटून झाली आहे. तर इथे या पद्धतीने आंब्याचे साल काढून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे आंब्याचा साल काढून झाला आहे. त्यानंतर इथे एक भांडं घ्यायचं आहे आणि या पद्धतीने इथे आंबा आपला कट करून घ्यायचा आहे. म्हणजे बारीक असा कापून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने आंबा कट केल्याने लवकर आंबा आपला कापला जातो, म्हणजे टाईम लागत नाही. तर इथे आपण सर्व आंबे याच पद्धतीने कट करून घेणार आहे. तर इथे सर्व आंबे आपले बारीक कट करून झाले आहे. तर त्यातल्या ज्या कोया असतात ना त्यात आपण इथे अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित पूर्णपणे कोईमधला रस या पद्धतीने काढून घ्यायचा आहे. तर हा रस आपण इथे जे कापलेले आंबे आहेत ना त्यात घालायचा आहे. त्यानंतर हा रस आपण इथे मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे. तर इथे आमरस आपलं मिक्सरमध्ये बारीक वाटून झालं आहे. तर साखरमध्ये घालायचं आहे या पद्धतीने. तर इथे राहिलेलं सगळं आंब्याचा रस मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतला आहे आणि त्यानंतर इथे व्यवस्थित एक चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे व्यवस्थित मस्त असा आपलं आमरस मिक्स करून झालं आहे. म्हणजे झटकीपट इथे आपला आमरस तयार झाला आहे. तर 1 तासासाठी हे आमरस इथे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थंड होण्यासाठी. म्हणजे थंडगार आमरस खायला खूप छान लागतं. त्यानंतर इथे तवा ठेवायचा आहे. तवा गरम झाल्यानंतर इथे पाणी शिपडायचं आहे आणि स्वच्छ कपड्याने हे पाणी इथे पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे गव्हाण्याचं बेटर घालायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण डोशाला आकार देतो त्याच पद्धतीने गव्हाणीला सुद्धा आपण आकार द्यायचा आहे. तर इथे एकदम मस्त पातळ अशी आपली गव्हाणी तयार होत आहे. त्यानंतर इथे या पद्धतीने तेल घालायचं आहे आणि ताट झाकायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे. त्यानंतर हे ताट इथे काढून घ्यायचं आहे. त्यानंतर या पद्धतीने इथे ही गव्हाणी पलटी करायची आहे. तर मी हे गव्हाण्याचं पीठ इथे अर्धा तासासाठीच भिजत ठेवलेलं, तरीसुद्धा इथे आपल्या गव्हाण्या मस्त अशा तयार होत आहे.
जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 1 किंवा 2 तासासाठी गव्हाण्याचं पीठ भिजत ठेवलं ना, तर तुमच्या गव्हाण्या इथे एकदम मस्त अशा आणखी छान तयार होतील. तर इथे एकदम मस्त अशी आपली गव्हाणी तयार झाली आहे. तर काढून घेऊया. तर इथे राहिलेल्या पिठाच्या सर्व गव्हाण्या मी इथे याच पद्धतीने तयार केल्या आहेत. तर ही गव्हाणी आमरसमध्ये खायला एकदमच छान लागते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.